नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण पाहत आहोत TY BA इकॉनॉमिक्स या वर्गाचा कृषी अर्थशास्त्र आणि सहकार या विषयाचा प्रकल्प लिहित असताना पहिल्या पेजवर प्रकल्पाचे नाव लिहिताना महाविद्यालयाचे नाव, अमुक अमुक संस्था संचलित अमुक अमुक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि आपल्या गावाचं नाव, ज्या ठिकाणी महाविद्यालय आहे तेथे आपल्या प्रकल्पाचं नाव टाकणं. आपल्या प्रकल्पाचं नाव आहे आर्थिक विकासात शेतीची भूमिका. तुम्ही ज्या वर्षी TYला आहात त्या वर्षाचं इयर टाकायचं, वर्ष टाकायचं 2025-26. आता हा प्रकल्प या वर्षीचा आहे म्हणून मी 25-26 वर्ष टाकलेलं आहे. विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव, वर्ग TYBA इकॉनॉमिक्स, हजेरी क्रमांक, नंतर ज्या शिक्षकाने तुम्हाला प्रकल्प दिलेला आहे विषयाचं नाव आणि मार्गदर्शन करत आहेत त्या विषयासंदर्भात, तर त्या मार्गदर्शकाचं नाव, 3 चौकोन करायचे ज्यामध्ये गुण लिहिण्यासाठी जागा द्यायची प्राध्यापकाला. ज्या दिवशी तुम्ही प्राध्यापकाच्या हातात प्रकल्प देता तेव्हा प्राध्यापक तुमची इथे सिग्नेचर घेतं विद्यार्थ्याची, आणि प्राध्यापक ज्या दिवशी प्रकल्प तपासतो त्या दिवसाची सही आणि तारीख लिहिलेली जाते. आता आपण सुरुवात करतो आहोत आपल्या प्रकल्पाला. आर्थिक विकासात शेतीची भूमिका. अनुक्रमणिका लिहायचं. अनुक्रमणिकामध्ये क्रमांक, शीर्षक आणि पृष्ठ क्रमांक असे 3 प्रकारे करायचे, कॉलम करायचे. पहिल्यांदा प्रस्तावना, प्रकल्पाची उद्दिष्टे, शेतीचे आर्थिक विकासातील महत्त्व. आता हे जे पॉईंट आहेत हे तुमच्या प्रकल्पामध्ये कितव्या पेज नंबरवर आहेत तिथे पेज नंबर टाकायचे. मी या ठिकाणी प्रकल्प क्रमांक दिलेलं, पृष्ठ क्रमांक दिलेलं नाही, तुम्हाला मात्र ते टाकायचं आहे. आणि हे सगळं पॉईंट लिहून झाले तुमच्या प्रकल्पामध्ये तर मग पृष्ठ क्रमांक लिहायला सुरुवात करायची, आधीच नाही लिहायचं. तर म्हणजे ते प्रस्तावना पाहूया. प्रस्तावना, प्रकल्पाची उद्दिष्टे, शेतीचे आर्थिक विकासातील महत्त्व, कृषी उत्पादन आणि देशाच्या GDPमध्ये योगदान. नेक्स्ट पॉईंट आहे रोजगार निर्मिती व ग्रामीण अर्थव्यवस्था, औद्योगिकीकरण व शेतीचे सहकार्य. नेक्स्ट अभ्यास पद्धती. नेक्स्ट संदर्भ ग्रंथाचा अभ्यास. नेक्स्ट संशोधन लेख, जर्नल्स व इंटरनेट स्रोत. नेक्स्ट विविध राज्यांचे उदाहरण. नेक्स्ट तुलनात्मक विश्लेषण, शेतीचे प्रमुख आर्थिक योगदान, GDPमध्ये योगदान, निर्यात व कृषी आधारित उद्योग, रोजगार निर्मिती, ग्रामीण विकास व जीवनमान सुधारणा, शेतीच्या समोर असणारी आव्हाने, उत्पादनातील अडथळे व हवामान बदल, कृषी तंत्रज्ञान व यंत्रसामग्रीचा अभाव, कर्ज व वित्तीय समस्या. नेक्स्ट बाजारपेठेतील अस्थिरता, आर्थिक विकासात शेतीचे धोरणात्मक महत्त्व. नेक्स्ट सरकारी हस्तक्षेप व पायाभूत सुविधा. नेक्स्ट कृषी सवलती व योजनांचा प्रभाव. नेक्स्ट कृषी औद्योगिक संतुलन व विकास. आता आपण जी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवली, हे बघा इथं आपण उद्दिष्टांचा पॉईंट घेतला. मग ही जी उद्दिष्ट आहेत ना, ही एवढा सगळा प्रकल्पाचा आपण अभ्यास करून ते साध्य झाले की नाही त्याच्यातून काय निष्कर्ष निघाला ते ह्यामध्ये लिहायचं. संदर्भ ग्रंथ. संदर्भ ग्रंथ हा प्रकल्पातील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही हे जे आपण वरती पॉईंट पाहिले ना, हे आपण माहिती लिहिली, ती माहिती आपण कुठून घेतली का, मग त्याचं उल्लेख मी कुठून घेतली बाबा, मी पुस्तकातून घेतली, मी नेटवरून घेतली, मी प्रत्यक्ष व्यक्तीशी मुलाखत घेतली. मग ते सगळं तुम्हाला संदर्भ ग्रंथामध्ये लिहायचं आहे. त्या पुस्तकाचं नाव, त्या पुस्तकाचा प्रकाशक कोण आहे, त्या पुस्तकाचे लेखक काय आहेत, हे सगळं तुम्हाला लिहायचं वाढावं संदर्भ ग्रंथामध्ये. आणि त्यानंतर ऋणनिर्देश, आभार. मग हा प्रकल्प जो आहे तो तुम्हाला लिहिण्यासाठी व तुमचा विषय सुचवणाऱ्या व्यक्तीपासून तर तुम्हाला प्रकल्प तयार करत असताना कुठल्या लोकांनी मदत केली त्या सगळ्यांचं तुम्हाला एक ऋणनिर्देश, आभार म्हणायचं आहे. चला तर मग आता आपण प्रकल्पाला सुरुवात करूया. आर्थिक विकासात शेतीची भूमिका. प्रस्तावना पाहूया. प्रस्तावना आपण थोडक्यात मी घेतलेली आहे. ते तुम्ही जास्त पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. तुम्हाला आता मी वाचून जसं जसं ज्ञान होईल त्या ज्ञानाच्या आधारे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. आलं लक्षामध्ये. आता प्रस्तावना मी जर इथे लहान दिली तर तुम्ही ती मोठी, तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही मोठ्या पद्धतीने पण लिहू शकता. इथे मुद्दे आहेत काही, भरपूर मुद्दे घेतलेले आहेत, तुम्ही थोडक्यात लिहू शकता. असं काही नाही जसं जसं प्रकल्प लिहायलाच पाहिजे असं तुम्ही तुमच्या पद्धतीने ॲडजस्ट करू शकता. प्रस्तावना. शेती ही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा
म्हणजेच पाया मानली जाते. भारतातील लोकसंख्येचा मोठा भाग हा काय आहे, शेतीवर अवलंबून आहे. देशाचा आर्थिक विकास थेट शेतीशी संबंधित आहे. शेतीमुळे अन्न सुरक्षा सुनिश्चित होते, ज्यामुळे लोकांचे जीवनमान सुधारते आणि आर्थिक स्थैर्य साधता येते. याशिवाय शेती ग्रामीण भागात रोजगार निर्मितीचा काय आहे, मुख्य स्रोत आहे, ज्यामुळे लोकांना उत्पन्न मिळते आणि सामाजिक जीवनमान सुधारते. कृषी उत्पादन औद्योगिक क्षेत्रासाठी कच्चा माल पुरवते. तसेच म्हणजे जसे की आपण पाहू शकतो की कापूस आहे, गहू आहे, ऊस आहे, तेलबिया आहे, ज्यामुळे उद्योगांचा काय होतो, विस्तार होतो. म्हणजे शेतीतून औद्योगिक क्षेत्राला काय मिळतं, कच्च्या मालाचा पुरवठा होतो आणि त्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून जे उद्योग आहेत ते पक्क्या मालाची निर्मिती करतात. मग त्यामुळे काय होतं की त्यांच्या उद्योगाचा काय होतो, विस्तार होतो. शेतीचा विकास केवळ कृषी क्षेत्रापुरता मर्यादित नसून ग्रामीण अर्थव्यवस्था आणि संपूर्ण राष्ट्रीय आर्थिक विकासावर प्रभाव टाकतो. या प्रकल्पाद्वारे शेतीच्या आर्थिक योगदानाची सखोल माहिती मिळते. तसेच तिची भूमिका, तिची आव्हाने आणि धोरणात्मक महत्त्व स्पष्ट करता येतात. आता प्रकल्पाची उद्दिष्टे. हा प्रकल्प तयार करताना मी माझ्या डोळ्यासमोर कोणती उद्दिष्टे ठेवली हे आपल्याला लिहायचं आहे. पहिलं, शेतीच्या आर्थिक महत्त्वाची ओळख जाणून घेतली. शेती ही आर्थिक विकासाची पाया असून अन्न सुरक्षा, रोजगार आणि औद्योगिक कच्चा माल पुरवणारी मुख्य साधन आहे, हे विद्यार्थ्यांना स्पष्ट करणं. दुसरं, कृषी उत्पादन व GDP मध्ये योगदान. देशाच्या एकूण उत्पादनात शेतीचा वाटा, अर्थव्यवस्थेत तिचे योगदान आणि तिचे कृषी उत्पादनांचे आर्थिक परिणाम यांचे विश्लेषण करणं. तिसरा, रोजगार निर्मिती व ग्रामीण अर्थव्यवस्थेत योगदान. ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधी, रोजगार निर्मितीचे प्रकार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेतील शेतीचा प्रभाव विद्यार्थ्यांना समजावणे. चौथा आहे औद्योगिकीकरण व शेतीचे सहकार्य. इथे तुम्हाला वेगळं आहे, मी इथे विद्यार्थ्यांना समजावणे असं लिहिलेलं आहे. हे माझा प्रकल्प आहे म्हणून मी तुम्हाला त्या पद्धतीने मांडलेला आहे. तुम्ही असं लिहू शकता, प्रभाव समजून घेतलं वगैरे, हां असं लिहा तिथे. औद्योगिकीकरण व शेतीचे सहकार्य. औद्योगिक विकासासाठी आवश्यक कच्चा माल, कृषी औद्योगिक संबंध तसेच शेती व उद्योग यांचा परस्पर सहयोग कसा अर्थव्यवस्थेचा विकास वाढवतो हे स्पष्ट करणं. तुम्ही इथे लिहू शकता, स्पष्ट करून घेतलं वगैरे. ओके. शेतीच्या धोरणात्मक महत्त्वाचा अभ्यास. सरकारी धोरणे, पायाभूत सुविधा, कृषी योजना आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतीचा आर्थिक विकासात किती मोठा प्रभाव आहे हे विद्यार्थ्यांना सांगलं. लक्षामध्ये तुम्ही लिहू शकता, हे समजून घेतलं असं. आता दुसरा मुद्दा आहे आपला, शेतीचे आर्थिक विकासातील महत्त्व. शेती ही कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेची पाया मानली जाते. भारतासारख्या विकसनशील देशात ग्रामीण लोकसंख्येच्या मोठ्या भागासाठी रोजगाराचा मुख्य स्रोत काय आहे, शेती आहे. अन्न म्हणजे आतापर्यंत जेवढे देश विकसित झालेत ते सुरुवातीला कृषी क्षेत्रावरच अवलंबून होते. त्यांचा पाया हा कृषीच आहे. अन्न उत्पादनामुळे देशातील अन्न सुरक्षा सुनिश्चित होते, ज्यामुळे लोकांना आधारभूत गरजा पूर्ण करता येतात. शेतीमुळे औद्योगिक क्षेत्रासाठी आवश्यक कच्चा माल मिळतो, जसे की कापूस, ऊस, दुधाचे उत्पादन, फळे आणि भाजीपाला. यामुळे उद्योग विकास साध्य होतो. निर्यात वाढीस मदत होते. परकीय चलनांचा हे इन्फ्लो वाढतो, ज्यामुळे आर्थिक स्थैर्य टिकवता येते. ग्रामीण भागाचा समग्र विकास, रोजगाराची संधी, जीवनमान सुधारणा आणि ग्रामीण बाजारपेठेतील क्रयशक्ती यामुळे शेती आर्थिक विकासासाठी काय होतं, ठरतं, अपरिहार्य ठरतं. नेक्स्ट आहे आपला कृषी उत्पादन आणि देशाच्या GDP मध्ये योगदान. देशाच्या एकूण GDP मध्ये शेतीचं सुमारे 15 ते 18% योगदान देते. तर ग्रामीण अर्थव्यवस्थेत या योगदानाचे प्रमाण अधिक असते. विविध धान्य, गहू, तांदूळ, कापूस, ऊस यांसारख्या पिकांचे उत्पादन देशाच्या आर्थिक स्थैर्यासाठी महत्त्वाचे ठरतं. उत्पादन वाढल्यास देशाची निर्यातची क्षमता आहे ती वाढते. परकीय चलन प्राप्त होते आणि कृषी आधारित उद्योगांना चालना मिळते. हे उद्योग रोजगार निर्मितीसाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी सहाय्यक ठरतं. अशा प्रकारे कृषी उत्पादन देशांच्या आर्थिक विकासासाठी मुख्य घटक बनतं, ज्यामुळे देशाची आर्थिक क्षमता व स्थैर्य काय होतं, मजबूत होतं.
रोजगार निर्मिती व ग्रामीण अर्थव्यवस्था अतिशय सुंदर असा टॉपिक आहे हा. शेती ग्रामीण रोजगाराचा मुख्य स्रोत आहे, ज्यामुळे शेतकरी, मजूर, वाहतूक कामगार, कृषी उद्योगातील कर्मचारी यांना थेट किंवा अप्रत्यक्ष काय मिळतो, रोजगार मिळतो. रोजगारामुळे काय होतं, ग्रामीण लोकांचं उत्पन्न वाढतं, खरेदी क्षमता सुधारते आणि स्थानिक बाजारपेठा विकसित होतात. रोज रोजगार निर्मितीमुळे लोकांचे जीवनमान सुधारते आणि आर्थिक असमानता कमी होते. हां. ग्रामीण अर्थव्यवस्थेत स्थिरता येते, कारण लोकांचं जे उत्पन्न आहे ते वाढल्याने आर्थिक व्यवहार जे आहेत ते अधिक सक्रिय होतात आणि सामाजिक स्थैर्य राखले जाते. नेक्स्ट मुद्दा आहे आपला औद्योगिकरण व शेतीचे सहकार्य. औद्योगिक विकासासाठी कृषी कच्चा माल महत्त्वाचा आहे. म्हणजे औद्योगिक विकास मगाशीच मी तुम्हाला म्हटलं, की औद्योगिक उद्योग क्षेत्राला कच्च्या मालाचा पुरवठा कृषी क्षेत्र करतं. म्हणून इथं जी लाईन आलेली आहे ती औद्योगिक विकासासाठी कच्चा माल महत्त्वाचा आहे. कापूस, दूध, फळे, भाजीपाला यासारख्या उत्पादनांवर आधारित उद्योग ग्रामीण भागात काय करतं, रोजगाराची निर्मिती करतात. कृषी औद्योगिक सहकार्यामुळे देशाची आर्थिक संरचना मजबूत होते आणि ग्रामीण भागाचा समग्र विकास साधला जातो. औद्योगिकरण आणि शेती यांचा संतुलित विकास केल्यास काय होतं, कृषी उत्पादन, उद्योग विकास आणि निर्यात वाढीला चालना मिळते, ज्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न अधिकाधिक सुधारते. हम्म. यामुळे ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी येते, सामाजिक जीवनमान सुधारते आणि देशाच्या आर्थिक विकासाला काय होते, गती प्राप्त होते. आता अभ्यास पद्धती आपण कुठल्या कुठल्या मेथडचा अभ्यास केला बरं, तर मग संदर्भ ग्रंथांचा अभ्यास. शेतीच्या आर्थिक योगदानाचा अभ्यास करताना जिंगलचं बुक आहे, मिश्रा आहे, पुरी आहे यांसारख्या अर्थशास्त्रज्ञांचे ग्रंथ प्राथमिक स्रोत म्हणून वापरण्यात आले. तुम्हाला असंच लिहायचं हो का. या ग्रंथामधून कृषी उत्पादन, रोजगार, GDP मध्ये योगदान, औद्योगिकरणाचे संबंध या संबंधित सिद्धांत आणि तथ्यात्मक माहिती मिळाली. ग्रंथांचा अभ्यास केल्याने संशोधनांची काय झाली, शैक्षणिक आधारभूत माहिती प्राप्त होते आणि प्रकल्पाला वैज्ञानिक दिशा मिळते. आता संशोधन लेख, जर्नल्स व इंटरनेट स्रोत हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. विविध राज्यांची उदाहरणं, वेगवेगळ्या राज्यांचं. आता आपण काय राज्यात जाऊन अभ्यास नाही करत, पण जस्ट आपण नेटवरून पाहतो, यूट्यूब बघतो, सगळे मुलं पाहतात. इथून तिथून आपल्याला काहीतरी निदर्शनच येतं, अरे इथे काहीतरी इथे नैसर्गिक साधनसंपत्ती कमी आहे, इथं जास्त आहे, इकडे समुद्रकिनारा आहे, इकडे असं. मग आपल्याला नॉलेज मिळतं, अरे ह्या राज्यामध्ये असं आहे, त्या राज्यामध्ये तसं आहे. तर मग मग ते विविध राज्यांची उदाहरणं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. भारतामध्ये विविध राज्यांचे उदाहरण घेऊन प्रकल्प अधिक वास्तविक बनवला, असं लिहायचं आपल्याला, तुम्हाला देतं बनवला. महाराष्ट्रातील शेतीतील अन्नधान्य, फळे, भाजीपाला उत्पादन, पंजाबमधील गहू धान्य उत्पादन, बिहारमधील सिंचन व उत्पादकता या प्रकरणांचा अभ्यास केला. यामुळे राज्यांनुसार शेतीची परिस्थिती, उत्पादन क्षमता व धोरणांचा प्रभाव समजून घेतला. आता तुलनात्मक विश्लेषण. विकसित आणि विकसनशील राज्यांमधील शेतीचे योगदान, धोरणात्मक फरक आणि परिणाम तुलनात्मक दृष्टिकोनातून पाहिला. उदाहरणार्थ, पंजाबमध्ये आधुनिक तंत्रज्ञानामुळे उत्पादन अधिक असते. पंजाबमध्ये काय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आहे, तर बिहारमध्ये सिंचन व उत्पादनातील अडचणी स्पष्ट होतात. तुलनात्मक अभ्यासामुळे शैक्षणिक निष्कर्ष अधिक ठोस आणि सुस्पष्ट झाले. आता पुढे पाहूया आपण शेतीचे प्रमुख योगदान. आता GDP मध्ये शेतीचे काय योगदान आहे बघा बरं. शेती भारताच्या GDP मध्ये सुमारे 15 ते 18% योगदान देते, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेत याचे योगदान अधिक आहे. उत्पादन वाढल्यास देशाची आर्थिक स्थैर्य साधलं जातं, बरोबर आहे, आणि राष्ट्रीय उत्पन्न वाढतं. शेतीमुळे उद्योगांना कच्चा माल मिळतो आणि 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 निर्यात क्षमता सुधारते. उदाहरणार्थ, धान्य, कापूस, ऊस उत्पादन वाढल्यास GDP वाढते व परकीय चलन प्राप्त होते. नक्कीच आपल्याकडे एखादं वस्तूचं उत्पादन अधिक झालं तर आपण आपला म्हणजे आपण आपल्याला ठेवून उरलेलं आपण काय करतो, इतर देशांना विकतो ना. त्यामुळे काय होतं, परकीय चलन प्राप्त होतं. नेक्स्ट, निर्यात व कृषी आधारित उद्योग. धान्य, फळे, भाजीपाला, कापूस, ऊस यांसारख्या उत्पादनांवर आधारित उद्योग भारतात रोजगार निर्मिती करतात. यामुळे ग्रामीण भागात औद्योगिक विकास साधला जातो. कृषी उद्योग निर्यातीतील योगदान देतात, जसे की गहू, कापूस, फळे, ज्यामुळे देशाला परकीय चलन मिळते. कृषी उद्योग आणि निर्यातीचा संतुलित विकास आर्थिक प्रगतीस काय करतो, हातभार लावतो. नेक्स्ट, रोजगार निर्मिती. 1 नंबर. शेती थेट रोजगारासोबतच अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करते. उदाहरणार्थ, वाहतूक कामगार, प्रक्रिया उद्योगातील कर्मचारी, विक्री व मार्केटिंग म्हणजे विपणन व्यवस्था आहे माहिती आहे तुम्हाला. जेव्हा शेतीत माल उत्पादित होतो, मग ते
म्हणजे शेतीतील उत्पादित माल शेवटच्या उपभोक्त्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक वितरण व्यवस्था असते, 6 टप्पे आहेत तिचे. मग ते मालावर प्रक्रिया, मालाचं सॉर्ट करणं, प्रक्रिया करणं, त्याची पॅकिंग करणं, हे पुन्हा वाहतूक करणं, असं काही आहेत ते. मग त्यामध्ये ना जी लोकं त्या प्रक्रियेमध्ये येतात, तर मग तिथे वाहतूक कामगार असतील, प्रक्रिया उद्योगातील कर्मचारी असतील, विक्री व मार्केटिंग क्षेत्रातील त्यांना रोजगार प्राप्त होतो. नक्कीच उत्पादन अधिक झालं तर अधिक लोकसंख्येची म्हणजे अधिक कामगारांची गरज लागेल. मग अधिक कामगारांना रोजगार मिळतं, पैसे भेटतात, त्यांना उत्पन्न मिळतं. वाहतूक कामगार, प्रक्रिया उद्योगातील कर्मचारी, विक्री व मार्केटिंग क्षेत्रातील रोजगार यामुळे ग्रामीण लोकांचे उत्पन्न वाढते, जीवनमान सुधारते आणि अर्थव्यवस्था स्थिर होते. नेक्स्ट मुद्दा आहे ग्रामीण विकास व जीवनमान सुधारणा. शेतीमुळे उत्पन्न वाढल्यास ग्रामीण भागात शिक्षण, आरोग्य व जीवनमान सुधारते. कृषी उत्पादनामुळे स्थानिक बाजारपेठा विकसित होतात, लोकांचे खर्च करण्याचे सामर्थ्य वाढते आणि सामाजिक स्थैर्य राखले जाते. या सर्वांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होते आणि देशाच्या एकूण आर्थिक व्यवस्थेला किंवा एकूण आर्थिक विकासाला अधिक 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 चालना मिळते. नेक्स्ट आहे आपला शेतीत सामोरे जाणारे आव्हाने. आता आव्हानेचा अभ्यास तर आपण केलाच पाहिजे. बरं, तुम्ही प्रकल्पामध्ये लिहा, नका लिहू, पण काही लिहिणार तुम्ही, पण अभ्यास तर आपण करून घेऊया आज. उत्पादनातील अडथळे व हवामान बदल अतिशय महत्त्वाचं. शेतीमध्ये हवामानाचा मोठा प्रभाव असतो. अनियमित पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ किंवा पूर यांमुळे लोकांचे उत्पादन प्रभावित होते, म्हणजे कमी होतं. हवामानातील बदलामुळे जमिनीत पोषण द्रव्यांची कमतरता निर्माण होते, जी पीक उत्पादनावर थेट परिणाम करते. उदाहरणार्थ धान्य व कापूस उत्पादनावर पावसाचा अनियमित पद्धतीने येणारा परिणाम मोठा असतो. या अडचणींमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न अनिश्चित राहते आणि आर्थिक स्थैर्यावर काय होतं, परिणाम होतो. म्हणजे निसर्गाच्या मनलहरी कारभारामुळे त्याचं आपल्या शेतीवर विपरीत परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. आजही तुम्ही पाहायला गेलं तर अतिशय पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिके अक्षरशः वाहून गेली. आज पाहायला गेलं तर जेव्हा धान्य निर्मिती होते आणि अचानक पाऊस आला तर ते पडतात धान्य पाण्यामध्ये आणि मग ते खराब होऊन सडून जातात. नेक्स्ट मुद्दा आहे आपला कृषी तंत्रज्ञान व यंत्रसामग्रीचा अभाव. काही राज्यांमध्ये आधुनिक यंत्रसामग्री, तंत्रज्ञान व सिंचन सुविधा काय आहे की मर्यादित आहेत, परंतु पारंपरिक पद्धतींमुळे उत्पादन क्षमता कमी होते आणि शेतकरी जास्त मेहनत करतो तरी उत्पन्न काय होतं, मर्यादित राहतं. उदाहरणार्थ पिकांचे वेळेवर बियाणे रोपणे, आधुनिक मशिनरी वापरणे आणि कीटकनाशकांचा योग्य वापर कमी असल्यास उत्पादन घटते. तंत्रज्ञानाचा अभाव औद्योगिक विकासाशी बाधित होतो, कारण कच्चा माल काय होतो, कमी मिळतो. नेक्स्ट मुद्दा आहे आपला कर्ज व वित्तीय समस्या. शेतकऱ्यांना उत्पादनासाठी वेळेवर कर्ज मिळत नाही किंवा कर्जाचे व्याज जास्त असते. बरोबर आहे ना. आपल्याला एखाद्या ठिकाणी आपण बँकेत गेलो, शेतकरी कर्ज घ्यायला गेला तर ते विचारतात तुझ्याकडे काय आहे का, म्हणजे काहीतरी मालमत्ता लागते ना ठेवायला, गहाण. तर मग शेतकऱ्याकडे काहीच नसतं. त्याच्याकडे जर गहाण ठेवला एखादी वस्तू तर तो कशाला कर्ज घ्यायला गेला असता. शेतकऱ्यांना उत्पादनासाठी वेळेवर कर्ज मिळत नाही किंवा कर्जाचे व्याज जास्त असते. यामुळे कर्ज तुटीची समस्या निर्माण होते. कर्जावर अवलंबित्व असल्यास हवामान किंवा बाजारभाव कमी झाल्यावर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. अशा परिस्थितीत बँका आणि सरकारी योजना मिळणे आवश्यक असते. आर्थिक अडचणींमुळे शेतकरी उत्पादन वाढवण्यास प्रोत्साहित होत नाही. आणि आता पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी विविध कर्ज योजना सरकार राबवतं, परंतु कधी कधी ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत पण नाही. आलं लक्षामध्ये. नेक्स्ट आहे मुद्दा बाजारपेठेतील अस्थिरता. कृषी उत्पादनांचे भाव बाजारात नियमित नसतात. पिकांचे भाव अचानक कमी होणं, निर्यातीत अडथळे, मागणी कमी होणं या कारणांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न अनिश्चित राहते. उदाहरणार्थ फळे किंवा भाजीपाला बाजारात जास्त प्रमाणात आल्यानंतर किंमत घसरते. बरोबर ना. आता हे फळे आणि भाजीपाला हे काय बाळांनो, नाशिवंत पदार्थ आहेत आणि तुम्ही जर ट्रक भरून आणला आणि एका जोडीची किंमत 80 रुपये 50 रुपये ठेवली तर कोण घेईल का? माल पडून जाईल, कोणच घेणार नाही, सडून जाईल. मग काय करतात शेतकरी, बाबा रेट ट्रक भरून आणले, संपला पाहिजे, 50 रुपये जरा जास्त वाटतात, आपण 30 रुपये ठेवूया, 20 रुपये ठेवूया, आणि काही करून त्याला संध्याकाळपर्यंत तो माल काय करायला लागतो, संपवावाच लागतो. तर त्याला कधी पैसे मिळतात, त्याला कष्टाचे पैसे तितकं मिळतही नाही. म्हणून फळे किंवा भाजीपाला बाजारात जास्त प्रमाणात आल्यानंतर किंमत घसरते. बाजारातील अस्थिरतेमुळे शेतकऱ्यांना योग्य लाभ मिळत नाही आणि गुंतवणूक कमी होते.
नेक्स्ट मुद्दा आहे आर्थिक विकासात शेतीचे धोरणात्मक महत्त्व. सरकारी हस्तक्षेप व पायाभूत सुविधा. शेतीला चालना देण्यासाठी सरकारची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सिंचन सुविधा, रस्ते, गोदाम, वाहतूक व्यवस्था, बाजारपेठ आणि लोकसुलभ सवलतींमुळे शेतकऱ्यांना उत्पादन वाढण्यास मदत होते. उदाहरणार्थ, जलसिंचन प्रकल्पामुळे दुष्काळीतही पिकांची जी सुरक्षा होते. पायाभूत सुविधांमुळे उत्पादनाची गुणवत्ता टिकते आणि उत्पादन बाजारात वेळेवर पोहोचते. सरकारी हस्तक्षेपाशिवाय शेतकऱ्यांचा विकास संपूर्णपणे साधणे कठीण असते. नेक्स्ट मुद्दा आहे आपला कृषी सवलती व योजनांचा प्रभाव. कृषी सवलती, अनुदाने, विमा योजना आणि रोजगार हमी योजना शेतकऱ्यांसाठी आर्थिक सुरक्षितता निर्माण करतात. उदाहरणार्थ मनरेगा अंतर्गत ग्रामीण रोजगार मिळतो, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर राहते. विमा योजना हवामानामुळे होणाऱ्या नुकसानांपासून संरक्षण देतं. कृषी सवलतींमुळे खत, बियाणे, यंत्रसामग्री कमी खर्चात उपलब्ध होते, ज्यामुळे उत्पादन क्षमता वाढते. या उपायांमुळे शेतकरी जोखमीशिवाय अधिक गुंतवणूक करू शकतो. नेक्स्ट मुद्दा आहे कृषी औद्योगिक संतुलन व विकास. औद्योगिक विकासासाठी कृषी कच्चा माल उपलब्ध करणे अत्यावश्यक आहे. उदाहरणार्थ कापूस, दूध, ऊस यावर आधारित उद्योग ग्रामीण अर्थव्यवस्थेत रोजगार निर्माण करतात. कृषी उत्पादन वाढल्यास औद्योगिक क्षेत्रालाही फायदा होतो आणि निर्यात वाढते. संतुलित कृषी औद्योगिक विकासामुळे देशाची आर्थिक स्थिरता काय होते? आर्थिक स्थिरता निर्माण होते आणि ग्रामीण विकास सुनिश्चित होतो. यामुळे रोजगार निर्माण, जीवनमान सुधारणा आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेची वाढ साधता येते. आता आपण निष्कर्ष पाहणार आहोत. जे उद्दिष्ट पाहिले ना, त्यातून आपल्याला काय साध्य झालं बाळांनो? तर पहिला आहे शेती देशाच्या आर्थिक विकासात पाया आहे. माहिती ना तुम्हाला? हां, शेती ही केवळ अन्न निर्मितीपुरती मर्यादित नसून संपूर्ण आर्थिक विकासाची आधारशिला आहे. ग्रामीण लोकसंख्या या क्षेत्रावर अवलंबून असल्याने रोजगार, उत्पन्न आणि सामाजिक स्थैर्य यावर थेट परिणाम होतो. त्यामुळे आर्थिक धोरण ठरवताना शेतीस प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक आहे. दुसरा निष्कर्ष आहे आपला GDP, रोजगार निर्मिती, निर्यात आणि ग्रामीण जीवनमान काय सुधारण्यास शेतीचे योगदान महत्त्वाचे आहे. कृषी उत्पादनामुळे देशाचा एकूण राष्ट्रीय उत्पन्न, ज्याला आपण GDP म्हणतो, उत्पादन वाढल्यास कृषी आधारित उद्योग, निर्यात तसेच प्रक्रिया उद्योग, वाहतूक आणि विक्री क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मिती होते. परिणामी ग्रामीण जीवनमान सुधारते, लोकांची खरेदी शक्ती वाढते आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होते. तिसरा मुद्दा आहे आपला आव्हाने असूनही योग्य धोरणात्मक हस्तक्षेपातून शेतीची क्षमता अधिक वाढवता येते. हवामान बदल, तंत्रज्ञानाचा अभाव, कर्जतुटी, बाजारपेठेतील अस्थिरता यांसारखी आव्हाने असली तरी सरकारच्या हस्तक्षेपामुळे शेतीला चालना मिळते. सिंचन, पायाभूत सुविधा, अनुदाने, कृषी विमा योजना आणि रोजगार हमी यांसारख्या उपायांनी शेतकऱ्यांचे उत्पादन वाढते आणि जोखीम काय होते? कमी होते. कृषी आणि औद्योगिकरणाचा संतुलित विकास आवश्यक आहे. कृषी उत्पादन वाढल्यास औद्योगिक विकासासाठी कच्चा माल उपलब्ध होतो. औद्योगिक उत्पादन वाढते आणि रोजगार निर्मिती होते. कृषी औद्योगिक संतुलनामुळे देशाची आर्थिक स्थिरता टिकते, निर्यात वाढते आणि ग्रामीण जीवनमान सुधारते. त्यामुळे दीर्घकालीन आर्थिक विकासासाठी कृषी व औद्योगिकरणाचे संतुलित आणि धोरणात्मक योगदान महत्त्वाचे ठरते. आता आपण पाहूया शेती देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक विकासासाठी काय होतं? आधार आहे. योग्य धोरणात्मक हस्तक्षेप, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, कृषी सवलती आणि ग्रामीण पायाभूत सुविधा या सर्व उपायांनी शेतीची क्षमता अधिक वाढवता येते. त्यामुळे आर्थिक विकासात शेतीचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. संदर्भ ग्रंथ जसंच्या आहे तसं लिहायचं. मी यातून घेतलं आणि ऋण निर्देश आभार शेवटी लिहायचंच आहे प्रकल्पामध्ये. ऋण निर्देश स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला असं जास्त लिहायचे ऋणनिर्देश संदर्भ सूची. आता ऋणनिर्देश पाहूया. या प्रकल्पाच्या तयारीत मला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व व्यक्तींप्रती मी मनपूर्वक आभार मानते. सर्वप्रथम माझ्या मार्गदर्शक प्राध्यापक, प्राध्यापिका यांचं मी आभारी आहे, ज्यांनी मला विषयाची योग्य दिशा दाखवली, संशोधन पद्धती समजावून सांगितली व प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन केले. माझ्या कुटुंबांचेही मी आभार व्यक्त करत, ज्यांनी वेळ देऊन प्रोत्साहन दिले. तसंच ग्रंथालय, इंटरनेट स्त्रोत, जर्नल्स व सरकारी अहवालांसाठी धन्यवाद, ज्यामुळे प्रकल्पाची माहिती समृद्ध झाली. शेवटी सर्व सहकार्य करणाऱ्या मित्रमैत्रिणींचा आभार, ज्यांनी डेटा गोळा करण्यास, प्रकल्पाची मांडणी मला स्पष्ट करण्यास मदत झाली. सर्वांचे धन्यवाद असं लिहायचं आणि इतका छान प्रकल्प तुम्ही लिहायचा आहे. ओके, अशा पद्धतीने हा आपला प्रकल्प आहे सेमिस्टर 5चा कृषी अर्थशास्त्र आणि सहकार. ओके, चलो धन्यवाद.